नमस्कार, मी अमोल मांडवकर. आंबोळगड वनभोजन या ब्लॉगमध्ये मी रॅमसन फॅमिलीतर्फे तुमचं स्वागत करतो. वनभोजन म्हटलं की सर्वांचा आनंद शिगेला पोचतो. सर्व तयारी आवराआवर यात वेळ निघून जातो. रविवारी मच्छी व चिकनचा बेत असल्याने आम्ही शनिवारी संध्याकाळी मासे घेण्याकरता नाटेबंदरावर गेलो. नुकतीच मच्छीची बोट बंदराला लागलेली होती. आमच्या फॅमिलीमध्ये सर्व खवय्ये असल्याने त्यांच्या आवडीनुसार बेत ठरवावा लागतो. मच्छीमध्ये टायगर झिंगा तसेच हलवा मासा आम्ही घेतला. चिकन बरोबर कलेजी फ्राय हा ॲटम असल्याने वेगळी कलेजी सुद्धा घेतली. बंदरावरची संध्याकाळ इकडे तिकडे पाहणी करत अगदी छान निघून गेली. आता उद्या वनभोजनसाठी निघायचे आहे. याकरता आम्ही लवकरात लवकर घरी परतलो. अखेर वनभोजनचा दिवस उजाडला. लगबगीने सामानाची आवराआवर करत आम्ही आंबोळगडकडे रवाना झालो. आंबोळगड गावी अगदी समुद्रकिनाऱ्याजवळ रक्षितच्या मित्रांचे फार्म रिसॉर्ट होते. तेथे राहण्याची व्यवस्था रक्षितने केली. सर्व जेवणाचे सामान आधी घेऊन तेथील रूमजवळ नेऊन ठेवले. तेथील गेल्यावर समोरील समुद्र पाहून एक वेगळीच ऊर्जा आम्हाला मिळाली. जेवणासाठी लागणारी लाकडे स्वतः रक्षितने जंगलात जाऊन आणली. त्याचा उत्साह अगदी कमालीचा होता. त्याच्या चेहऱ्यातून आनंद अगदी ओसंडून वाहत होता. जेवणाची तयारी सुरू झाली. ऋषा याने तुतारी फुकत चूल पेटवली. सोनालीने भात करण्यासाठी टोप चुलीवर चढवला. जेवण करण्याची लगबग सुरू झाली. महिला वर्ग जेवणासाठी लागणारं साहित्य याची जुळवाजुळव करत होती. टायगर झिंग्याच्या वासाने मयेची भूक चाळवली. लाल लाल तिखटामध्ये चिकन भाजून निघत होते. त्याचबरोबर कलेजी फ्रायला सुद्धा गरम मसाल्याच्या वासाने असा खमंगपणा सुटला होता. सर्वकडे जेवणाच्या तयारीने भुकेत मात्र वणवा पेटत होता. रुचा, मृदुला, स्वाती, सोनाली यांनी मच्छी फ्राय करायला सुरुवात केली. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक करून महिलांच्या गप्पा रंगल्या. आमच्या ग्रुपमधील महिला जेवणात पारंगत असल्याने सर्व पदार्थ रुचकर होतात यात शंकाच नाही. बच्चे कंपनी खेळण्यात दंग झाली. समुद्रावरील सुटलेल्या वाऱ्याने अंगावर सुखद अशी अनुभूती सर्वांना येत होती.
जेवण बनवत असताना करमणुकीचे कार्यक्रम म्हणून कराओकेची गाणी म्हणण्यास सुरुवात केली. हळदीनं भरलाय पातळ बायचा पातळ गो लग्नाचा या गाण्याने सर्व रसिकाची मने जिंकली. प्रीतीच्या चांदराती घेऊन हात हाती जोडो अमोल नाती ये ना, तसेच मेरे सपनों की रानी कब आएगी तू, अशी विविध प्रकारची गाण्याचे सादरीकरण तिथे आम्ही केले. दीपा व सोनालीने लग्नातील पारंपरिक गाणी म्हटली, त्यामुळे वेगळंच असं वातावरण तयार झालं. करमणुकीचे कार्यक्रम झाल्यानंतर महिला वर्गाने जेवण वाढण्यास सुरुवात केली. सर्वजण जेवणावरती ताव मारत होते. झिंगा फ्राय, कलेजी फ्राय, चिकन, मच्छी याने जेवणाचा बेत रंगला. जेवण झाल्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यावर आर्या हिने सर्वांसाठी चहा बनवला. सर्व आटपल्यानंतर आम्हाला आंबोळगड बीचवर जायचे आहे. सर्व एकत्रित येऊन आम्ही सर्व फॅमिलीचं फोटोशूट केलं. मनात आठवणीचा साठा साठवत आम्हाला आता तिथून निघायचं होतं. रत्नागिरीहून महेश सेमेवणे, विनोद वरुषा खास वनभोजनसाठी आले होते. रॅमसन फॅमिली म्हणजे एक कुटुंबच म्हणावं लागेल. अथर्वने गाडी सुरू केली. आता आम्हाला मौज मजा करण्याकरता तेथील बीचवर जायचे होते. पाठोपाठ रक्षितही तयारीत होता. अथर्व पुढे गेल्यानंतर रक्षितने आपली गाडी सुरू केली व तोही निघाला. पाठोपाठ निकेत अशी सर्व मंडळी आम्ही बीचकडे रवाना झालो.
समुद्र म्हटला की पर्वणीत ठरते. लहानांबरोबर मोठी माणसे लहान होतात. सर्व विसरून त्यांच्यासोबत बागडायला लागतात. कुणी वाळूचे किल्ले बनवतो, तर कुणी पाण्यात उतरून भिजून जाऊन हरवून जातो. समुद्रावरील संध्याकाळ फार रमणीय असते. समोर समुद्र, त्या उसळणाऱ्या लाटा, सोबत सवंगडी. अगदी जग कसं विसरून जातो आणि एकरूप होऊन त्या लाटांप्रमाणे सैरवेर उसळायला लागतो. वनभोजनचा दिवस अखेर संपत आला. रोजच्या जीवनातून असे मित्रांसोबत जाणे हे विलक्षण असतं. पाय मागे वळत नसतात, पण शेवटी निरोप द्यावाच लागतो. घालवलेल्या क्षणांना एक सुंदर आठवण म्हणून जपण्याकरता. चला तर पुन्हा भेटू पुढील नवीन नियोजनासह. तत्पूर्वी मी आपली रजा घेतो.